मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जीवा नंदिनीला विचारतो, तू मला दगड म्हणालीस? त्यावरती नंदिनी हसतच म्हणते, नाही नाही, तुम्हाला ना सरळ दगडच म्हणायला हवं होतंस. मग आता जीवा हसूनच म्हणतो, चालेल ना, अगदी मला तेही चालेल. अगदी जन्मजय हे नाव बदलून दगड ठेवलं ना तरी माझी काही हरकत नाही. पण काय आहे ना, मला तुझी चिंता आहे अगं. त्यावरती नंदिनी विचारते, माझी चिंता? आणि माझी नक्की कसली चिंता हो? तेव्हा तो म्हणतो, अगं माझ्या नावापुढे दगड लागल्यानंतर तुझ्या नावाचं काय होईल याचा विचार कर जरा. नावापुढे ना नंदिनी दगड देशमुख असं नाव लागेल, मग काय करणार? लोक काय म्हणतील? बघा बघा, दगडाची बायको चालली आहे. मग आता ती रागातच विचारते, मस्करी चालली आहे का तुमची? काल मी तुमच्याशी एवढी भांडले, एवढी बोलले तुम्हाला, तरीही तुम्हाला अजूनही मस्करी सुचतीये का? अगदी आज काहीच न झाल्यासारखं माझ्यासमोर उभे आहात. मग आता जीवा हसूनच म्हणतो, अगं मी तुझ्यासमोर उभा आहे, परंतु कालचा जीवा आणि आजचा जीवा यामध्ये खूप फरक आहे. त्यावरती नंदिनी विचारते, फरक? पण नक्की कुठला फरक? मग आता तो म्हणतो, ते सांगणार नाही हां, कारण चकाचक बाईसारखं मी बोलून नाही तर करून दाखवणार. तेव्हा नंदिनी म्हणते, बरं पोळीचे गोल करा पटापट, कारण तेल तापलं आहे. तेव्हा जीवा म्हणतो, ते तेल सुद्धा तुझ्यावरच गेले बहुतेक. मग नंदिनी अजूनच रागात त्याच्याकडे पाहते, तर तो गुपचूप आता पुऱ्या लाटू लागतो. मग त्यानंतर जीवा आता अगदी गोल गोल पुऱ्या करतो. ते पाहून त्यालाच खूप आनंद होतो आणि म्हणतो, अरे बाप रे, किती मस्त गोल गोल मी पुऱ्या केल्या आहेत. म्हणून तो तळण्यासाठी आता तेलामध्ये स्वतःच पुरी टाकतो आणि तेल अंगावर उडेल या भीतीने खूप घाबरतो. नंदिनी मात्र त्याचं असं बालिश रूप पाहून जरा हसू लागते आणि मनातच विचार करते, हे घाबरतायत पण लहान मुलासारखं वागायचं काही सोडत नाहीत. मग त्यानंतर तो आता म्हणतो की वा वा वा, बघ कसल्या फुगल्या आहेत, कसल्या कमाल फुगल्या आहेत. तर नंदिनी आता त्याच्याकडे पाहून गालातच हसते. त्यानंतर त्याला आता व्यवस्थित पुऱ्या करता येत नसतात आणि घामसुद्धा खूप आलेला असतो. तेव्हा नंदिनी त्याच्याकडे पाहत राहते, पण त्याला काही हेल्प करत नाही. जीवा वेगळ्याच आशेने तिच्याकडे पाहत असतो. मग त्यानंतर तो इशारा करतो की माझा वरचा कोट काढ. नंदिनी काढत नाही, पण आता जीवा पुन्हा पुन्हा तिला फोर्स करतो. म्हणून नंदिनी आता हळूच आता तो कोट देखील काढते आणि त्याला स्वतःच्या स्वतः कोट ठेवायला सांगते. तर जीवा अजूनही तिच्याकडे पाहतच राहतो. मग त्यानंतर तो पुन्हा आता पुऱ्या करतो आणि तळायला टाकतो. तेव्हा त्या पुऱ्या अगदी टम्म अशा फुगलेल्या असतात. ते पाहून जीवा म्हणतो, हा हा, काय दिसतायत पुऱ्या त्या, असं म्हणून स्वतःच केलेल्या पुरीचं तो खूप सारं कौतुक करत असतो. नंदिनी मात्र तोंडातून एक शब्द देखील काढत नसते. मग आता तो म्हणतो, मी काय म्हणतो नंदिनी, एक पुरी खाऊन पाहू का, प्लीज प्लीज प्लीज. तेव्हा ती म्हणते, नाही नाही, देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय अजिबात काही खायचं नाही. तेव्हा जीवा विचारतो, पण देवा आणि जीवा काही वेगवेगळे आहेत का? जीवाने खाल्ल्यानंतर पर्यंत आपोआपच नैवेद्य पोहोचेल ना. मग आता तो म्हणतो, बरं ठीक आहे. नंदिनी म्हणते, जरा गप्प बसता का तुम्ही, आधीच गरमीत एवढं उकडतंय. तेव्हा जीवा म्हणतो, हो ना, ते दिसतंयच आहे, पण थांबा एक मिनिट, मी ना रुमालाने जरा तुझा घाम पुसतो, थांबा. असं म्हणून तो खिशातून रुमालसुद्धा काढतो. त्यावरती नंदिनी त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, अजिबात नाही, कारण मला तुमची कुठलीही मदत नकोच आहे. मग जीवा म्हणतो, बरं ठीक आहे, चल, मी तुला टच न करता तुझा घामही पुसून दाखवेल, तुला थंडही वाटेल आणि तुझ्या चेहऱ्यावर स्माईलही येईल. काय वाटतंय काय तुला? तेव्हा नंदिनी म्हणते, पण बोलबच्चन करायला कुठली डिग्री सुद्धा लागत नाही. त्यावरती जीवा म्हणतो, मी म्हटलं ना तुला, मी बोलून नाही तर करून दाखवतो. तेव्हा नंदिनी म्हणते, कॉफी करा फक्त तुम्ही, तेवढंच जमतं तुम्हाला. तेव्हा जीवा म्हणतो की हातातलं झारा आहे ना तेवढा ठेवून दे आणि इकडे ये जरा. नंदिनी रागात विचारते, कशाला? मग तो म्हणतो, अरे ये ना, गॅस बंद कर एक मिनिट, अगं ये पटकन. असं म्हणून तो तिला फ्रीजजवळ बोलवतो आणि जरा खाली वाकायला सांगतो. मग आता त्यानंतर तो फ्रीजचं दार उघडतो. नंदिनी फ्रीज समोर आता येऊन उभी राहते. थंड अशा वाऱ्यामुळे नंदिनीला खूपच छान वाटतं. तर जीवा आता तिच्या चेहऱ्यावरची स्माईल पाहून खूप म्हणजे खूप खुश होतो आणि तिच्याकडे खूप वेळ पाहत राहतो. मग नंदिनीचं जेव्हा लक्ष त्याच्याकडे जातं तेव्हा तो आता आपली नजर दुसरीकडे वळवतो. मग नंदिनी
पुन्हा एकदा ते थंड वातावरण असं अनुभवत असते. आता जीवाने तिला टच न करता किंवा तिची मदत न करता हे सगळं केलेलं असतं. ते पाहून त्यालाच मग छान वाटतं, कारण नकळतपणे का होईना माझ्यामुळे नंदिनीच्या चेहऱ्यावर थोडंसं स्माईल आलं, याचा त्याला आनंद झालेला असतो. आणि म्हणूनच जेव्हा तो तिच्याकडे पाहत असतो ना, तर तो मोबाईल काढतो आणि पटकन नंदिनीचा फोटो क्लिक करतो, तिला कळू न देण्याच्या आतमध्ये. काही वेळानंतर नंदिनीचं लक्ष जीवाकडे जातं, तर जीवा आता लगेचच मोबाईल ठेवून देतो आणि नंदिनीला इशारा करतो. तर नंदिनी रागात त्याच्याकडे पाहते आणि पुन्हा किचनजवळ येऊन उभी राहते. येताच जीवा अजूनही तिच्याकडे पाहत असतो, तर नंदिनीच्या चेहऱ्यावर सुद्धा थोडं का होईना स्माईल असतं. दुसरीकडे आता वसू ही रूममध्ये असते आणि तिला आता वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन आलेलं असतं. तेवढ्यातच रम्या मंजूला घेऊन आता तेथे येते. तेव्हा वसूताई, तू मला बोलवलंस का गं, असं मंजू विचारते. तेव्हा वसू म्हणते, हो बोलवलं ना, पण तुझं तुझ्या मुलीकडे लक्ष नाही का गं अजिबात? तेव्हा कसं लक्ष नाही, असं कसं म्हणू शकतेस तू? अगं डॉक्टर म्हणू नको किंवा वैद्य म्हणू नको, सगळीकडे तिला दाखवून झालंय. अगं आज तर मी कबुतरांना दाणेसुद्धा टाकले, मुंग्यांना साखरसुद्धा दिली आणि एवढंच नाही तर सकाळी जाऊन गाईला चारासुद्धा दिला मी. आणि तू म्हणते की तुला तुझ्या मुलीची काळजीच नाहीये. मग आता वसू म्हणते, मंजू अगं तुला तुझ्या मुलीची काळजी आहे हे मला दिसतंय, पण काळजी घेता घेता इतरांच्या वाईट नजरा सुद्धा तिला वाचवलं पाहिजे की नाही? तेव्हा मंजू विचारते, म्हणजे? तर रम्या आता तिच्या आईकडे पाहते आणि एकदम मस्त हा असं इशारा करून म्हणते. त्यानंतर आता वसू म्हणते, तुला माहिती आहे का आज आपल्या पिहूच्या बाबतीत नक्की काय काय होणार आहे? तेव्हा मंजू विचारते, पण काय होणार आहे, मला नाही माहीत. त्यावेळी रम्या सांगते की अगं मावशी, आज आपल्या पिहूच्या बाबतीत वेगळीच गोष्ट घडणार आहे, कारण ती नंदिनी आहे ना, ती पिहूसाठी काउन्सलर बोलवणार आहे. तेव्हा मंजू आता आश्चर्याने विचारते, काउन्सलर? मग आता रम्या म्हणते, हो. तेव्हा मंजू पुन्हा वेड्यासारखी करत विचारते, पण काउन्सलर म्हणजे काय? तेव्हा रम्या आणि वसू दोघीही एकमेकींकडे पाहतच राहतात आणि मग डोक्याला हात लावतात. तर दुसरीकडे नंदिनी आता पिहूला काउन्सलर या शब्दाचा अर्थ समजावून सांगत असते. पिहूला काही कळत नसतं. तेव्हा नंदिनी म्हणते, मला सांग, हे बघ, आपण आपलं एखादं सिक्रेट एखाद्या व्यक्तीबरोबर शेअर करतो की नाही? एखादीच अशी व्यक्ती असते जी आपल्या खूप जवळची असते. तेव्हा ती म्हणते, हो मला माहिती आहे, आणि मी माझ्या मैत्रिणीबरोबर म्हणजे बेस्ट फ्रेंडबरोबर हे सगळं शेअर करते, असं पिहू सांगते. तेव्हा तिचं नाव अक्षरा असल्याचंही ती देखील सांगते. आणि मग त्यानंतर नंदिनी म्हणते, हे बघ, तू अक्षराला सगळं काही शेअर करते बरोबर ना? तेव्हा पिहू म्हणते, हो अगदी सगळंच, आणि ती सुद्धा माझं सिक्रेट कुठेही रिव्हील करत नाही, कुणालाही काही सांगत सुद्धा नाही. तेव्हा नंदिनी म्हणते, मग असंच बाळा, आपलं टेन्शन्स, आपले सिक्रेट्स जे आपण दुसऱ्या कुणाशी शेअर करू शकत नाही, ते आपण ज्या व्यक्तीशी शेअर करतो, आपले प्रॉब्लेम्स, टेन्शन्स ज्या व्यक्तीबरोबर आपल्याला शेअर करावेसे वाटतात आणि ती व्यक्ती सुद्धा सर्व सिक्रेट्स हे स्वतःजवळच ठेवते, त्यालाच म्हणतात काउन्सलर. तर दुसरीकडे आता वसू आणि रम्याने ठरवलेलं असतं की नंदिनी विरोधात काहीही झालं तरी आता मंजूला भडकवायचंच. काउन्सलरचा अर्थ समजावून सांगताना रम्या म्हणते, अगं मावशी, काउन्सलर म्हणजे आपल्याला प्रश्न विचारून अगदी कन्फ्यूज करून सोडतात. तेव्हा वसूसुद्धा आता म्हणते, नुसतं कन्फ्यूज नाही करत तर टेन्शनसुद्धा देत असते. त्यावरती मंजू घाबरत विचारते, खरंच का गं ताई असं होत? रम्या म्हणते, आम्ही खोटं बोलू का गं मावशी? अगं तुला माहिती आहे ती काउन्सलर येणार, आपल्या पिहूला 1000 प्रश्न विचारणार, पिहूला पुन्हा एकदा भांबावून सोडणार. अगं तिला खूप भीती वाटायला लागेल. त्यावरती वसू म्हणते, अगं तिची खूप चिडचिडसुद्धा होऊ शकते. तेव्हा रम्या म्हणते, मग ना मावशी, ती घरातील सगळ्या वस्तू इकडे तिकडे फेकून सुद्धा देईल. त्यावेळी वसू म्हणते, अगं ती स्वतःला दुखापत सुद्धा करून घेईल गं.
त्यावेळी मंजू विचारते, खरंच का ग ताई, असं होईल का? मग आता रम्या म्हणते, मावशी एकदा का तिच्या शाळेत कळालं ना की पिहूसाठी घरामध्ये काउन्सिलर आली होती, मग तिचे सगळे मित्रमैत्रीण तिला सोडून जातील ग, आणि सगळ्यांना असंच वाटेल की आपल्या पिहूच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि तिला खूप वाईट वाटेल. तेव्हा मंजू आता घाबरूनच म्हणते, नाही नाही असं व्हायला नको. तेव्हा वसू म्हणते, पिहू एकटी पडेल ग मंजू, आणि एक दिवस असाही येईल ना मंजू की आपली पिहू ही आपल्या सगळ्यांशी बोलणं सुद्धा बंद करेल. अगं अगदी तुझ्याशी आणि मिथुनशी सुद्धा ती बोलणं टाळेल. मग काय करणार? हे ऐकून तर मंजूला आता खूपच भीती वाटू लागते. तर दुसरीकडे आता इकडे नंदिनी आता पिहूला विचारते, बाळा भेटशील ना ग तू काउन्सिलरला? तेव्हा ती म्हणते, हो नक्कीच भेटेन, आणि खरंच तू खूप छान प्रकारे समजावून सांगते सगळ्या गोष्टी, खूप म्हणजे खूप थँक्यू. तेव्हा तू वेडी आहेस का बाळा, आपण फॅमिली आहोत ना, असं थँक्यू म्हणायचं नसतं, तू छान रेडी हो बरं. तेवढ्यातच मंजू धावत धावत तेथे येते आणि नंदिनीवर ओरडत म्हणते की काही गरज नाही आहे तुझ्या मदतीची, समजलं? तेव्हा नंदिनीसुद्धा तेवढ्याच रागात विचारते, तुम्ही काय म्हणताय हे मंजू आत्या? मग मंजू म्हणते, तू आपली ही ॲक्टिंग बंद कर आणि तो भोळेपणाचा आव्हानलाय ना तो सोड अगोदर. आता सगळ्यांना सांगणारच आहे नक्की तुझे काय धंदे चालले आहेत ते. मग आता लगेचच मंजू ही नंदिनीचा हात जोरात पकडते आणि अक्षरशः तिला खेचून घेऊन चाललेली असते. पिहू मोठ्यानेच म्हणते, आई सोड ना ग तिचा हात, तू का वहिनीला अशी खेचत घेऊन चाललीस? तेव्हा मानिनी वहिनी पटकन बाहेर या असं रागारागातच तिला हॉलमध्ये घेऊन येत आता मंजू ओरडत असते. तेव्हा मात्र आता मानिनी त्याचबरोबर जीवा हे दोघेही अगोदर तेथे येतात आणि काय झालं असं विचारतात. तेवढ्यातच घरातील सर्वजण सुद्धा तेथे येतात. मग मंजू म्हणते, तुझी सून ना हद्द विसरली आहे, तिला अगोदर सांग हा शिस्तीत राहायला, नाहीतर मी उगीच काहीतरी करून बसेन. तेव्हा जीवा विचारतो, एक मिनिट, पण काय चाललंय काय तुमचं? आणि जरा शांततेत बोल ना, एवढ्या मोठ्याने बोलायची गरज आहे का? त्यावेळी आता मंजू म्हणते की मी शांत बसले ना म्हणूनच तुझी बायको गैरफायदा घ्यायला लागली आहे. तेव्हा एक मिनिट, नक्की काय केले माझ्या ताईने, असं काव्या विचारते. तेव्हा तुझी बहीण ना माझ्या लेकीला वेडं ठरवायला निघाली आहे, असं आता मंजू पटकन बोलून जाते. आणि माझ्या पिहूच्या डोक्यावर परिणाम झालाय असं वाटतंय या नंदिनीला, असं म्हटल्याबरोबरच सर्वांना धक्का बसतो. तेव्हा नंदिनी म्हणते, हो तुम्ही काय बोलताय मंजू आत्या? त्यावेळी मंजू खूपच जोरात ओरडते आणि म्हणते, गप्पा बास, अजिबात एक शब्दसुद्धा तोंडातून काढू नकोस, मी आणि मिथून आहोत अजून पिहूचे आई वडील. अगं आम्हाला न सांगता तू काउन्सिलरला बोलवलंस? मग आता मानिनी म्हणते, अहो अहो असा गैरसमज नका करून घेऊ मंजूताई, अहो नंदिनी मला काउन्सिलरबद्दल बोलली होती आणि मी तुमच्याशी येऊन बोलणारच होते. तेव्हा मंजू म्हणते, अरे वा वहिनी, तुला तर सगळं माहीत होतं, पण वहिनी मला एक सांग, माझी पिहू तुला नकोशी झाली आहे का? तेव्हा काव्या नंदिनीला इशारा करते, तर नंदिनी आता म्हणते की नाही ग, मी असं कुठे करेल. वसू आणि रम्या मात्र आता या सगळ्यांच्या बोलण्याची मजा घेत असतात. त्यांना असं वाटतं की आता खूप मोठा घरामध्ये राडा होणार. मग आता पार्थसुद्धा समजावतो, अगं मंजू आता सगळ्यांना पिहूची काळजी आहे आणि म्हणून काउन्सिलरला बोलवलंय. तेव्हा आता मंजू वेड्यासारखं करते आणि म्हणते, अरे पार्थ, काउन्सिलरला बोलवणं म्हणजे काय होणार तुला माहिती आहे का? पण तुला काउन्सिलरचा अर्थ तरी माहीत आहे का? तेव्हा काव्या म्हणते, नाही माहीत, सांगा बरं आता काउन्सिलरचा अर्थ काय असतो? मग आता मंजू वेड्यासारखीच करते आणि म्हणते, घ्या आता हिला तर काउन्सिलरचा अर्थ सुद्धा माहीत नाहीये आणि IAS व्हायचंय हिला, झालं आता सगळं कल्याणच झालं. अगं काउन्सिलर म्हणजे जी खूप प्रश्न विचारते, जिच्यामुळे खूप टेन्शन येतं आणि खूप भीती सुद्धा वाटते. मग आता नंदिनी म्हणते, नाही हो मंजू आत्या, याच्यानं नेमकं उलटच असतं. अहो काउन्सिलर आली की उलट भीती दूर पळते, माहिती आहे का तुम्हाला? तेव्हा मंजू अगदी अंगावर धावून जात म्हणते, अगं तू गप्प बस, अगं भीती तर नाही दूर होणार, पण पिहूपासून तिच्या मैत्रिणी दूर होणार, हे कळतंय का तुला? असं रागातच ती
नंदिनीला म्हणते. मंजू आता खूपच मोठ्याने नंदिनी बरोबर आवाज चढवून बोलत असते. मग आता हे कुणाला सहन होत नाही. मग त्यानंतर आता पार्थ समजावू लागतो की मंजू आत्या, अगं तुला कळतंय का काही, जरा शांत हो. तेवढ्यातच अनिशा तेथे येते. तर आता मंजूला वाटतं की काउन्सलरच आली आहे, म्हणूनच ती आता रागात म्हणते, आली आली ही काउन्सलर आली, माझ्या मुलीला वेडं ठरवते की काय, असं म्हणून तिचा हात घट्ट पकडवत रागातच म्हणते, जा आल्या पाऊली पुन्हा बाहेर निघ बरं, असं म्हणून ती अनिशालाच हुसकावून लावत असते. तर अनिशा पटकन काव्याच्या पाठीमागे जाऊन लपते. मग त्यानंतर आता काव्या खूप जोरात ओरडते आणि म्हणते, मंजू आत्या काय चाललंय तुमचं, अहो ही मैत्रीण आहे माझी अनिशा. तेव्हा मंजू आता घाबरतच विचारते, काय तुझी मैत्रीण आहे का ही अनिशा? मग माझ्या पिहूला मैत्रिणी नको का? अरे का खेळणं करताय तुम्ही तुमच्या हातातलं तिला, पिहूच्या हातातलं खेळणं करताय तुम्ही तिला. मग आता जीवा तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो, काय म्हणतेस तू मंजू आत्या? तेव्हा मंजू म्हणते, तू जरा शांत बस, माझ्या पिहूचं ना बालपण हे तर संपवायला निघाले आहेत. पार्थ देखील समजावतो पण मंजू ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. तेव्हा मानेनी सुद्धा आता समजावू लागते. ते पाहून मंजू आता रागातच म्हणते, मी माझ्या पिहूच्या आयुष्याचं तुम्हाला खेळणं करू देणार नाही आहे. वहिनी तुम्ही मला अजिबात गप्प बसवू नका, असं म्हणून जोराजोरात ती ओरडू लागते. त्यावेळी आता काव्याला खूपच राग येतो आणि ती म्हणते, गप्प बसा. तेव्हा सगळेजण अगदी काव्याकडे पाहू लागतात. तर काव्या म्हणते, काय चाललंय काय तुमचं? अहो एवढं चिडचिड करतंय का कुणी? किती बोलताय, एवढी बडबड करायची असते का? अहो किती राग आहे तुमच्या डोक्यात, आणि हा राग शांत करायला माझ्याकडे एक ट्रिक आहे, ती वापरा. कोणती ट्रिक, असं आता मंजू विचारते. तर आता काव्या म्हणते, माझ्या पाठीमागे फक्त म्हणा तुम्ही. मग आता काव्या ही 10 पासून ते 1 पर्यंत उलटे अंक मोजणार असते. हळूहळू ती आता जेव्हा ते अंक मोजते तेव्हा मंजू तिच्या पाठोपाठ म्हणत असते आणि तिचा राग देखील जरा शांत होत असतो. तर घरातील सर्वजण गालात हसतात, मात्र वसू आणि रम्याच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. काही वेळानंतर आता ती 5 पर्यंत आकडे मोजते खरं, परंतु आता पार्थ हा काव्याकडे पाहून लगेचच 4 पासून 1 पर्यंत आकडे मोजतो. मंजूचा राग लगेचच शांत होतो. तर घरातील सर्वजण गालातच हसतात, कारण ही पार्थचीच ट्रिक असते. काव्या विचारते, काय मंजू आत्या, झाला का राग शांत? तेव्हा मंजू काहीच बोलत नाही, एकदम शांत होते. तेव्हा झाला पहा राग शांत झाला, असं आता काव्या म्हणते. तेव्हा नंदिनी पुढे येते, विश्वासाने मंजूचा हात हातात घेते आणि म्हणते, मंजू आत्या, अहो हे बघा, तुम्हाला ना कोणीतरी चुकीची माहिती दिली आहे. बरं मला सांगा, तुमचं पोट खराब झालं तर तुम्ही कुणाकडे जाता? मंजू आता थोडी रडतच म्हणते, डॉक्टरकडे जाते. तेव्हा नंदिनी म्हणते, बरोबर, मग डॉक्टर काय करतात बरं? मग मंजू म्हणते, तपासतात आणि काही इन्फेक्शन असेल तर औषध देतात. तेव्हा जसं शरीर बरं करायला आपल्याला शरीराचा डॉक्टर लागतो, तसं मन बरं करायला मनाचा डॉक्टर नको का आपल्याकडे, असं नंदिनी तिला समजावू लागते. तुम्हाला सांगू, डॉक्टर आणि काउन्सलर हे दोघेही वेगवेगळे आहेत. कारण आता पिहूला जो काही त्रास होतोय, तिच्या मनात जे काही दडलंय आणि ते बाहेर काढायला काउन्सलरच्या शब्दाचा अर्थ आपल्याला वापरावाच लागणार आहे. आणि तुम्ही विश्वास ठेवा, काउन्सलर आपल्याला बरं करण्यासाठीच मदत करतो. आणि काळजी करू नका, आता तुम्ही जे काही बोललात त्याचा मला किंवा इतर कुणालाही राग आलेला नाहीये, कारण मला माहीत आहे तुम्ही पिहूच्या आई आहात आणि तिच्या काळजीपोटी सगळं काही बोलत आहात. बरं मला सांगा, मी कधीतरी पिहूसाठी असा वाईट विचार केलाय का? तेव्हा मंजू म्हणते, नाही. अहो मी खरंच सांगते, अहो माझी काव्या आणि आरुषीनंतर पिहू माझी लहान बहीण आहे असं समजते मी. मग आता ती सॉरी असं म्हणते आणि नंदिनीची माफी मागते. तेव्हा नंदिनी म्हणते, चूक तुमची नाहीच आहे, कारण चूक आहे ना ती फक्त तुम्हाला चुकीची माहिती भरवणाऱ्यांची आहे. आता मला खरं खरं सांगा, काउन्सलरबद्दल तुम्हाला चुकीची माहिती कोणी दिली? तर आता नंदिनी सारखं तिला विचारत असते. इकडे लगेचच वसू आणि रम्याची धाकधूक वाढू लागते की मंजूने आता भावनेच्या भरात येऊन आपलं नाव घेतलं तर फजिती होणार, असं आता त्या दोघींनाही वाटत असतं. म्हणून त्या घामाघूम होतात आणि खूपच घाबरतात.
तेवढ्यातच आता मंजू काही सांगणार तितक्यातच नंदिनीताई असा आवाज येतो, तर ती काउन्सलर तिथे आलेली असते. मग आता नंदिनीकडे ती आतमध्ये येते. काउन्सलरला पाहून आता मंजूला खूपच म्हणजे खूपच आनंद होतो. आता काउन्सलर आलेली पाहून मंजू खूप खुश होते आणि लगेचच तिला जाऊन मिठी मारते. म्हणते की तुम्ही माझ्या पिहूला बरं करणार, तुम्ही करणार बरं. तेव्हा काव्य आता पुढे जाते आणि लगेचच मंजूला म्हणते, तुम्ही थांबा बरं, थांबा मंजू आत्या. मग आता मंजू म्हणते, चला मी तुम्हाला ना पिहूच्या रूममध्ये घेऊन जाते. त्यावेळी काव्य म्हणते, राहू देत ना मंजू आत्या, नंदिनी ताईंच्या ओळखीचे डॉक्टर आहेत ना, त्या जातील घेऊन. तुम्ही एक काम करा, माझ्याबरोबर चला बरं, बर्फ घातलेला छान छान लिंबू सरबत मी तुमच्यासाठी बनवून देते. त्यानंतर आता काउन्सलर या नंदिनीला विचारतात की नक्की काय झालं आहे पिहूला आणि नक्की तिच्या मनात काय सुरू आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, हो मी सांगते हा तुम्हाला. तेव्हा मानिनी म्हणते, ऐक ना अगं नंदिनी, पिहूच्याच रूममध्ये यांना घेऊन जा, तोपर्यंत मी यांच्यासाठी चहा पाठवते, घेणार ना मॅडम चहा. तेव्हा त्या म्हणतात, हो हो नक्कीच घेईल. तर आता नंदिनी पुढे पुढे त्या मॅडमला सांगत चाललेली असते की नक्की काय झालं आहे, कारण पिहूच्या मनात खूप काही सुरू आहे पण ती काही सांगतच नाही आहे. आता नंदिनी पाठोपाठ लगेचच वसू आणि रम्या या दोघीही जात असतात, तिचं बोलणं ऐकत असतात. मग आता पिहूला नक्की काय काय झालं हे सगळं नंदिनी आत्तापर्यंत सांगू लागते. त्याचबरोबर त्या दिवशी आईबाबांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती, तेव्हा त्या ॲनिव्हर्सरीमध्ये सुद्धा अगोदर ती खूप खुश होती आणि नंतर घाबरली आणि रूममध्ये निघून गेली. हेही आता लगेचच नंदिनी सांगते. तेव्हा आता काउन्सलरच्या लक्षात येतं की हिच्या मनात कसली तरी भीती आहे. मग आता काउन्सलर म्हणतात, ओके पिहू तुमच्याकडे येऊन देखील तुम्हाला काही बोलली नाही किंवा काही सांगितलं नाही, हे पाहून तर मला असं वाटतंय की पिहूकडे नक्कीच कोणतं तरी सिक्रेट असणार, जे पिहूच्या वयासाठी खूप मोठं असेल असं वाटतंय. पण डोंट वरी, आय एम व्हेरी शुअर की पिहू तिच्या मनातलं नक्कीच सांगेन. तेव्हा थँक्यू सो मच मॅम, या ना असं नंदिनी म्हणते आणि पिहूच्या रूमकडे घेऊन चाललेली असते. त्यानंतर आता वसू आणि रम्या लगेचच त्या दोघींच्या पाठीमागे जातात, कारण त्यांच्या मनात खूप भीती असते. तर इकडे आता पिहूला काउन्सलर भेटतात, त्याचबरोबर हॅलो मी प्रियंका असं हसत मुखाने म्हणतात. त्याचवेळी आता नंदिनी म्हणते, हँडशेक कर आणि यांना ना तुझी फ्रेंड अक्षरात समज आणि त्यांच्याबरोबर अगदी छान बोल, मी आलेच हां, असं म्हणून आता ती बाहेर जाते. वसू मात्र खूप म्हणजे खूपच घाबरलेली असते, तिला काही सुचत नसतं. रम्यासुद्धा तिच्या पाठोपाठ येते, दार बंद करते आणि म्हणते, आई अगं त्या पिहूने तिच्या मनातलं सांगितलं ना तर खूप वाट लागेल आपली. मग वसू म्हणते, अगं मी कमी प्रयत्न केले का पिहूला थांबवण्याचे आणि मंजूला सुद्धा पटवून देण्याचा प्रयत्न केला ना की ती काउन्सलर पिहूसाठी कशी वाईट आहे ती, पण त्या नंदिनीने शेवटी पटवूनच दिलं ना की काउन्सलर कशी पिहूसाठी चांगली आहे. तेव्हा रम्या म्हणते, ही मावशी सुद्धा लगेच कन्व्हिन्स झाली. मग वसू म्हणते, वेडी कुठली, तिला काही दोष द्यायचा, कारण शेवटी आई आहे ना ती, तिला काळजी वाटणारच आपल्या लेकरांची. पण या पिहूने काउन्सलर समोर अजिबात तोंड उघडायला नको, असं आता रागातच वसू म्हणते. तेवढ्यातच मंजू तेथे येते आणि वसूला म्हणते, किती चुकीची माहिती पुरवलीस ग तू मला. अगं नशीब समज मी त्या काउन्सलरला हकललं नाही. आता देवासमोर एकच प्रार्थना आहे, पिहूने काउन्सलर समोर चटाचटा बोलावं, म्हणजे कळेल तरी माझ्या लेकीच्या मनात काय सुरू आहे. तेव्हा वसू आता खूपच घाबरते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये काव्या अनिशाला म्हणते, आम्ही दोघे फक्त रूम पार्टनर्स आहोत. तेव्हा अनिशा म्हणते की हे बघ, तुमच्या मनात आलं तर तुम्ही रूम पार्टनर सोडून अगदी लाईफ पार्टनरसुद्धा बनवू शकता. मग आता काव्या म्हणते की अगोदर काउन्सलरकडून काहीतरी पॉझिटिव्ह उत्तर येऊ दे, पिहूचं सेशन आहे ना ते छान होऊ देत, मग बघू ना या बोक्याचं काय करायचं. पिहू खूपच मोकळेपणाने काउन्सलर बरोबर बोलत असते. तेव्हा रॅपिड फायर खेळूयात का असं ती विचारते. ती काही आता प्रश्न विचारते, लगेचच पिहू त्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागते. तेव्हा सिक्रेट असं जेव्हा ती विचारते तेव्हा नंदिनी वहिनी असं आता पिहू पटकन सांगून जाते. त्यावेळी काउन्सलर विचारते, असं नंदिनी ताईचं कोणतं सिक्रेट आहे. मग आता पिहू खूप म्हणजे खूपच घाबरते, तिला काही सुचत नाही. तर दुसरीकडे नंदिनी देवाकडे प्रार्थना करत असते की पिहूच्या मनात नक्की काय चाललंय हे कळू देत देवा. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.